यांचे आत्ताच आपण विचार ऐकले की देशाचे अध्यक्ष सेवालाल बापू हा एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला हे आपल्या सगळ्यांचे सहकारी नामदेव ताकवले तालुक्याचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, योगेंद्र पवार, व्यासपीठावर बसलेले विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सरकारी बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम हा नेहमीपेक्षा वेगळा कार्यक्रम आहे. आज नव्या पिढीच्या समोर कष्ट करण्याची तयारी असताना कामाची नोकरीची संधी मिळत नाही, ही जी खंत आज तरुणांच्यामध्ये आहे, ही खंत दूर करण्यासाठी त्यांना काही पर्याय उपलब्ध करून द्यावा त्या हेतूनं नामदेवांनी हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला. मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की नव्या पिढीच्या समोर एक नवी दिशा द्यायचा प्रयत्न या निमित्ताने करतात. आत्ताच सांगितलं गेलं की आपला पिढीचा धंदा शेतीचा, पण सगळ्यांनी शेती करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. कुटुंबातल्या सगळ्यांनी शेती करायच्या ऐवजी एक दोन सहकार्याने शेती करणं आणि दुसरे भाऊ असतील तर देशाच्या, राज्याच्या, भागाच्या, जिल्ह्याच्या कुठेही संधी मिळेल त्या ठिकाणी काही ना काहीतरी काम करण्याची भूमिका घेतली तर ते कुटुंब अधिक यशस्वी होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लोकसंख्या वाढते पण जमीन वाढत नाही. ज्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारताची लोकसंख्या ही 30 कोटीच्या आत होती. आज भारताची लोकसंख्या 114 कोटी आहे. 30 कोटीवरनं 114 कोटी. जमीन वाढली का? जमीन कमी झाली. का कमी झाली? एकतर पुणे जिल्ह्यामध्ये मी काल जुन्नरला होतो, 4 धरणं जुन्नरला बांधली. आंबेगाव तालुक्यात धरण बांधलं, खेडमध्ये धरण बांधलं, मुळशीमध्ये जुनं धरण आहे, लाडगडचं धरण आहे. ही सगळी धरणं बांधली आपण, त्यासाठी शेतीची जमीन गेली. कारण धरणं काय हवेत बांधता येत नाही. आता आपण बघतो पुण्याहून मुंबईला जातो, पुण्याहून नगरला जातो, पुण्याहून सोलापूरला जातो, पुण्यावरून कोल्हापूरला जातो.
एक काळ असा होता की लहान रस्ते होते, आता हायवे झाले. ते हायवे काय हयात झाले नाही, त्यासाठी शेतीची जमीन घेतली, रेल्वे लाईन टाकली नवीन, शेतीची जमीन घेतली. म्हणजे शेतीची जमीन कमी होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा वर्ग वाढतो. आणि असंच चित्र राहिलं तर बेकारी ही आपल्या फाशीला फुललेली आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर हाताला अधिक काम देण्याच्यासाठी जे जे मार्ग आहेत ते मार्ग शोधले पाहिजेत आणि त्या संबंधीचं सुरू केलं पाहिजे. आणि त्याला पर्याय हा शेतीच्या बरोबर उद्योगाचा आहे. तुम्ही लोकांनी माझ्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी अनेक वर्ष दिली आणि मी काळजी घेतली. कारखानदारी करता येईल का, MIDC करता येईल का, बारामतीला MIDC काढली, भिगवणच्या जवळ MIDC काढली, साखरला MIDC काढली, रांजणगावला MIDC काढली, पारनेरला MIDC काढली, पुणे जिल्ह्याची हद्द संपल्यावर शिरवळला MIDC काढली. ही सगळ्या औद्योगिक वसाहती काढल्या आणि त्यामुळे अधिक हाताला काम मिळायला लागलं. आणि या सगळ्या संस्था उभं करणं गरजेचं आहे. त्या संस्थेमध्ये लोक कारखान्यामध्ये येतील, उत्पादन वाढवतील, या पद्धतीची व्यवस्था करण्याची अवस्था होती आणि ती अवस्था आपण या ठिकाणी केली. अनेक प्रकारचे लोक आले. पुण्याला काल मी पिंपरी चिंचवडला होतो. एकेकाळी पिंपरी चिंचवड ही लहान लहान खेळी होती. मी लोकसभेला पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला पिंपरी चिंचवड हा माझा मतदारसंघ होता आणि छोटी छोटी गावं होती आणि त्या गावात शेती होती. मला आठवत आहे पिंपरी चिंचवडला मी एकेकाळी हुरडा खायला सुद्धा जायचो, पण शेती होती तिथं. आज काय दिसतं, तेलकोचा कारखाना, बजाजचा कारखाना, बजाज ऑटोचा कारखाना, आणखीन पुण्याचे कारखाने, किर्लोस्करांचे कारखाने, सर्व बाजूने कारखानदारी झाली. ते गाव बदललं. आज तिथं तो ज्वारी सोफी घेणारा राहिला नाही. त्यांची मुलं छोटे मोठे व्यवसायात गेली आणि पिंपरी चिंचवड हे शहर बदलून गेलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. मी काल बोलताना सांगितलं की या देशात टाटा नावाचे मोठे उद्योजक होते आणि टाटा नगरला बिहारमध्ये त्यांचा एक कारखाना होता. तिथं त्यांची कारखानदारी असताना टाटांनी, त्यांचं नाव JRD टाटा, त्यांनी निकाल घेतला की टाटा नगरला एक मोटार तयार करण्याचा कारखाना काढायचा. तेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. चव्हाण साहेब टाटांच्याकडे गेले आणि टाटांना विनंती केली की तुम्ही टाटा नगरला कारखाना दुसरा काढताय, त्याच्याऐवजी तुम्ही महाराष्ट्रातल्या मी तुम्हाला पिंपरी चिंचवडला जागा देतो.
तात्याने मान्य केलं आणि तेलकोचा कारखाना तिथं आला. एक तेलको आला, त्या तेलकोवर हजारो छोटे कारखाने आले. कमलनाथ बजाज नावाचे खासदार होते. तुम्ही कदाचित राहुल बजाज नाव ऐकलं असेल. ते राहुल बजाजचे वडील कमलनाथ बजाज वर्ध्याला राहायचे. चव्हाण साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कारखानदारी कारखाना पुण्याला या. आणि मग त्याने बजाज ऑटो ही कंपनी काढली. आज त्या ठिकाणी स्कूटर तयार केली जाते. दुसरी कंपनी बजाज टेम्पो ही त्या ठिकाणी काढली आणि तिच्या वतीनं कार तयार केली जाते. ही सगळी कारखानदारी पुण्याच्या भोवती वाढली. पुण्याचा चेहरा बदलला. हे कशाबरोबर झालं? कारखानदारी वाढवणं आणि हाताला काम देणं, रोजंदारी देणं, आणि हेच काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र आज देशाचं एक औद्योगिक महत्त्वाचं राज्य झालं. तुम्ही नाशिकला जा, कारखाने आहेत. औरंगाबादला जा, कारखाने आहेत. नांदेडला जा, कारखाने आहेत. नागपूरला जा, कारखाने आहेत. चंद्रपूरला जा, कारखाने आहेत. कोल्हापूरला जा, कारखाने आहेत. सातारला जा, कारखाने आहेत. सांगलीला जा, कारखाने आहेत. अनेक ठिकाणी कारखाने उभे राहिले आणि रोजगार लोकांना मिळायला लागला. हा रोजगार वाढवायचा आहे. त्याच्यात आम्ही लोकांनी वेगळा विचार केला. मी एक दिवशी आमचे एक मित्र होते, त्यांचं नाव विजयनाथ नवले, नानासाहेब नवले. हे एका साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि नाना नवलेंनी कारखाना टाकला हिंजवलीला. त्याचं भूमिपूजन करायला मला बोलवलं. मी गेलो. पूजा टाकली, भूमिपूजन करून, आणि भाषणात सांगितलं तिचा कारखाना होणार नाही. नाना नवले एकदम अस्वस्थ झाले. कारखान्याचं भूमिपूजन ह्यानं बोलवलं आणि हे भाषण करता तिथे कारखाना व्हायचा नाही. मी अजिबात होणार नाही. तुम्हाला 30 महिन्यांनी जागा देतो हिंजवलीच्या पुढं, तिथे कारखाना करा. ते म्हणजे हिचं काय करायचं? म्हणजे हिचं मला आयसी कंपनी काढायची आणि आयसी कंपनी तिथे काढली. आज त्या ठिकाणी 2.5 लाख मुलांना काम मिळतं. एका साखर कारखान्यात 2.5 लाखाला काम मिळालं नसतं. मिळालं असतं तर जास्तीच्या 1000, 2000, 3000. आज त्या हिंजवलीला तुम्ही जा, अमेरिकेत गेल्यासारखं वाटतं. ते सगळे कारखान्याच्या इमारती, ते रस्ते, सर्व चित्र बदललं. हे कशाबरोबर बदललं? त्या औद्योगिक वसाहती आपण उभ्या केल्या आणि आमची तरुण मुलं त्या ठिकाणी कष्ट करायला जायला लागली. त्याचे परिणाम आज रोजगार वाढतोय, पण तरी समाधान नाही. आणखी रोजगार वाढवा पाहिजे. काय काय करणे शक्य आहे? मगाशी बारामतीचा उल्लेख केला. बारामतीला आम्ही टेक्स्टाईल पार्क काढला. तिथं कॉटन किंग नावाची कंपनी नाव ऐकलं असते. ते कपडा तयार करतात आणि आणखीन काही कंपन्या आहेत. आज त्या ठिकाणी जवळपास 6000 महिला काम करतात. त्या कंपनीमध्ये टेक्स्टाईल पार्कमध्ये. मी नंतर विचार केला की शेतीला दुधाचा धंदा वाढवायचा, जोड धंदा पाहिजे.
आम्ही दुधाची सोसायटी काढली, दूध गोळा करायला लागलो, पुण्याला नेऊन विकायला लागलो. नंतर लक्षात आलं की निवड दूध करून चालणार नाही, दुधावर प्रक्रिया करता येईल का. एक अमेरिकन कंपनी आणली, तिचं नाव डायनॅमिक्स, आणि त्या डायनॅमिक्समध्ये दुधावर प्रक्रिया करायला सुरू केली. दुधाची पावडर करायला लागलो, अन्य पदार्थ करायला लागलो. आज डायनॅमिक्सचा माल हा देशाच्या बाहेर जातो. दुधाची पावडर केली, तुझं काय. आम्ही त्या पावडरपासून चॉकलेट करायचा निकाल घेतला आणि एक इटलीवरनं कंपनी तिथं आणली. तिचं नाव फेरेरो रोशे, फेरेरो रेशे ही कंपनी तिथं आणली. आज तिथं चॉकलेट तयार होतात. ते चॉकलेट परदेशात जातात, सिंगापूरला जातात, दुबईला जातात, इंग्लंडला जातात. मी कधी विमानतळावर जातो, परदेशातले लोक, भारतातले लोक सिंगापूरवरून येतात आणि त्यांच्या हातात चॉकलेटचा डबा असतो. मला हसू येतं, कारण तो डबा 12 उंची तयार झाला. 12 उंचीवरून सिंगापूरला गेला आणि सिंगापूरला आमच्या गड्यांनी इन्फोर्टर म्हणून तो विकत घेतला आणि गावाकडे घेऊन आला. हे आपण इथं करू शकतो. आज त्या ठिकाणी हे करणं शक्य झालं, आणि हे करणं शक्य झालं त्याचं कारण विस्तारित स्वरूपामध्ये कारखानदारी आपण काढून रोजंदारी ही निर्माण केली. रोजंदारी कुठे निर्माण होऊ शकते. मी केरळमध्ये जातो, मद्रासमध्ये जातो. केरळमध्ये गेलो, विमानाच्या खाली उतरलो की आपल्या भागाचे लोक भेटतात. ते राहतात कसे. केरळचे लोक लुंगी गुंडाळतात. आपल्या भागाचे लोक कुठे, आठवडी, खटाव या सगळ्या भागाचे लोक काम कुठं करतात, केरळमध्ये. मी विमानात उतरलो की एकदम राम साहेब, राम साहेब म्हणलं की मी नक्की म्हणतो हे जिथं आपल्या भागात आहे, हे जिथं नक्की आपल्या भागात आहे. याची मला राम ठोकत आहे. त्यानं विचारलं कुठनं आला, आठवडीवरनं. तू कुठनं आला, खटावरनं. तू कुठनं आला, असंच कुठल्या तरी गावाचं नाव विचार. काय करता इथं, सोनं घालतो, चांदी घालतो. आज तुम्हाला आश्चर्य असेल की एकट्या केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये जवळपास 50,000च्या पेक्षा महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातून त्या ठिकाणी गेलेले आणि सोनं गाळणारे असे लोक आहेत. हा रोजगार त्यांना तिथं मिळाला. पण असं म्हणलं नाही की इतक्या लांब कसं जाऊ. रोजगार होतो. पण आमच्याकडे एक भानगड आहे. भानगड ही आहे की लोक माझ्याकडे येतात, नोकरी पाहिजे. ठीक आहे, आम्ही कोणाला ते सांगतो की नोकरी देऊया. ते नोकरी दिली. नोकरी कुठे मिळाली, मुंबईला मिळाली. 1-2 महिन्यांनी येतात. मुंबई लई लांब होती, जरा पुण्याजवळ घ्या. पुण्याजवळ घेतल्याच्या नंतर नाही, पुण्या ठीक आहे, पण जरा 12 उंचीच्या जवळ घ्या, गावाच्या जवळ. म्हणजे आम्हाला कुठेही नोकरी करायची आमची तयारी नाही. आम्हाला आमच्या सोयीची पै पाहुण्यात तिथं रोजगार या पद्धतीनं मिळणार नाही. रोजगार मिळवायचा असेल तर आपल्याला देशात कुठेही जायची भूमिका घेतली पाहिजे. त्याशिवाय शक्य होत नाही. अनेक ठिकाणी मी बघतो जगामध्ये, जगाच्या अनेक देशात लोक बघायला मिळतात. अनेक ठिकाणी. आज या ठिकाणी काय पाहिलं आपण, आज या ठिकाणी आपण पाहिलं
की रोजगार मेळावा आहे, या मेळाव्याला मुलं इथं आली, त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं. आताच नामदेवांनी आपल्या भाषणात सांगितलं की माझं भाषण संपल्याच्या नंतर या ठिकाणी बाहेर त्या मुलांची नोंद जी केलेली आहे त्याच्यातून त्यांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखती जे यशस्वी होती त्यांना नोकरीचं पत्र इथं दिलं जाईल, याची व्यवस्था इथं केली. पण माझी विनंती आहे मुलांना की तुम्हाला पत्र मिळेल, नोकरी कुठेही जावं लागेल, कृपा करून एवढं सांगू नका की वरवंड्याच नोकरी पाहिजे, यवतच नोकरी पाहिजे, पाचसराच नोकरी पाहिजे. हे होणार नाही. जिथं नोकरी असेल तिथं करायची तयारी ही ठेवली पाहिजे. आज ही चित्र एकदा बघायला मिळते. एक दिवशी मी दिल्लीमध्ये आहे असं म्हणतात, तुम्हीच मला दिल्लीला पाठवलं. आणि एक दिवशी सकाळी दिल्लीत मला महाराष्ट्राचे लोक भेटायला पण भेटतात. एक दिवशी सकाळीच लोक आले, चिठ्ठी आली, भेटायचे. बरोबर त्यांना म्हणजे कुठं आला ते म्हणजे तासगावमध्ये. म्हणजे तासगावमध्ये दिल्लीत काय करतात, म्हणजे आमची सर्कस आहे. काय सर्कस म्हणजे सर्कस? हो, म्हणजे तासगावला एकेकाळी क्षत्रिय नावाचे ग्रस्त होते. त्यांनी या देशाची पहिली सर्कस काढली. त्या सर्कसीत हत्ती, गौरे, वाघ, विदूषक हे सगळे. त्या लोकांना विचारलं की हा काय धंदा तुम्ही काढला, त्यांना काय करायचं? तिकडे कवठे महाकाळला दुष्काळ आहे, आसपास दुष्काळ आहे, ते दुष्काळात जगायचं कसं? त्याच्याऐवजी आमच्या वडिलांनी पहिली सर्कस काढली, आम्ही ती चालू ठेवली. आम्ही देशभर हिंडतो, वाघाच्या तोंडात हात घालतो, हत्तीला फिरवतो, झोक्यावर उडी मारतो इकडून तिकडून आणि जगतो. आणि या पद्धतीने आम्ही जगलो. म्हणजे गाव त्यांचं गावाचं नाव पाघर. पाघ्याला सोनं घालणारे आणि सर्कसमध्ये काम करणारे आपल्या भागातले लोक आहेत. म्हणजे काही करायची तयारी, देशात हिंडायची तयारी ही ठेवली, त्यामुळे ते यशस्वी झाली. आणि ही भूमिका आपण घेतली पाहिजे. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात काही लोक असे होऊन गेले की ज्यांनी शून्यातनं उभं केलं. आपल्या जवळ इंदापूर तालुक्यात वालचंदनगर आहे, नाव ऐकत असेल. वालचंदनगर, तिथं एकेकाळी शेती होती. त्या शेतीचे मालक होते, त्यांचं नाव वालचंद हिराचंद. वालचंद हिराचंद हे कापड दुकानदार होते. त्यांचं कापड दुकान सोलापूरला होतं. ते नंतर कळंब नावाचं गाव आहे वालचंदनगरच्या जवळ, कळंबला आले. तिथं शेती पडली होती, फरीक जमीन. त्यांनी लोकांशी व्यवहार केला की फरीक जमीन आम्हाला कसा द्या म्हणून सांगितलं. लोकांनी दिली. त्यांनी ऊस लावला. नंतर साखर कारखाना काढला. नंतर साखर कारखाना तयार करायची मशिनरी केली. आणि आज देशामध्ये साखर कारखानदारी आणि मशिनरी देशामध्ये वालचंदनगरचं नाव महत्त्वाचं होऊन गेलं. ही सगळी कारखानदारी साध्या लोकांनी काढली की जे टाटा बिर्लाच्या घराचे नव्हते. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा हे काम करणं शक्य. आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर ज्यांनी नावं नोंदवली त्यांची मुलाखत घेणार आहेत. आणि त्याच्या मुलाखतीची जे पास होती त्यांना इथं नोकरीचं पत्र देणार.
कल्पना चांगली आहे. माझी विनंती ही आहे की तुम्हाला फक्त मिळालं, ज्या मुलाला मिळेल त्यांनी कृपा करून बदलीची मागणी करू नका. जी नोकरी मिळेल ती करा. त्या नोकरीचा आज कमी पगार असेल, उद्या कष्ट करून जादा पगार मिळेल आणि नोकरीच्या कंपनीला हे लक्षात येईल की याला अधिक पगार द्यायची लायकी याची आहे, त्याला अधिक पगार देऊया, ही खात्री त्या तरुणाची करायची. तर हा रोजगार मिळावा, यशस्वी झाल्याचं राहणार नाही. आणि हे काम तुम्हाला करायचं आहे. मला आनंद आहे की आज या ठिकाणी 41 कंपन्याचे लोक आले. ते तुमची माहिती घेतील, तुमची मुलाखत घेतील आणि त्यांना पत्र, तर तुम्हाला नोकरीचं पत्र देतील. आणि म्हणून काही चिंता करायची नाही. बदलची नोकरी करायची आणि देशात कुठेही जायची तयारी ठेवायची. मी बारामतीला एक ॲग्रिकल्चर कॉलेज काढले, कृषी महाविद्यालय. त्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की जगामध्ये हॉलंड नावाचा एक देश आहे. हॉलंड देशाचं वैशिष्ट्य की तिथं गाईचं दूध हा मोठा धंदा आहे आणि त्याच्यानंतर फळबागा हा मोठा धंदा आहे. आणि बारामतीला जे कॉलेज काढलं, त्या कॉलेजमध्ये नियम असा केला की 2 वर्ष मुलांनी बारामतीत शिकायचं आणि 2 वर्ष हॉलंडला जायचं. तिथं डेअरी मोठी आहे, गाई मोठ्या आहेत, जास्तीत जास्त दूध देणारे आहेत, फळबागा फार मोठ्या आहेत. त्या संबंधीचं शिक्षण तिथे घ्यायचं. 2 वर्ष बारामती, 2 वर्ष हॉलंड. आणि तिथं 2 वर्ष नोकरी शिक्षण केलं की नोकरी पक्की. नोकरी युरोप खंडात कुठेही देतात. तिथं जायची तयारी ठेवली पाहिजे. आणि ती तयारी ठेवली तर माझी खात्री आहे की तुम्हाला जगाच्या, विशेषतः युरोप खंडात कुठेही नोकरी मिळू शकते. आणि म्हणून कुठेही जायची तयारी ठेवा, कुठेही कष्ट करायची तयारी ठेवा. जे काम घ्याल ते इमानदारीने कराल त्याची तयारी ठेवा. तुम्ही यशस्वी झाल्याचं राहणार नाही. आणि माझी खात्री आहे की तुम्ही सुरुवातीला नोकरी कराल, 5-10 वर्षांनी तुम्ही स्वतःची या ठिकाणी उद्योगधंदासुद्धा उभा कराल आणि अधिक हातांना काम द्याल. अधिक हातांना काम देण्याची ताकद ही तुमची वाढली पाहिजे. आणि त्यासाठी हा रोजगार मिळावा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यात तुम्ही यशस्वी व्हा एवढी सांगण्याची विनंती या ठिकाणी करतो. आज आपण हे काम या ठिकाणी यशस्वी झालं किंवा इंदापूरला घेऊ, बारामतीला घेऊ, सासवडला घेऊ, हवेली तालुक्यात घेऊ, जिथं जिथं मुलं काम करायला येतील आणि आजूबाजूला कारखानदारी असेल त्या ठिकाणी हे मेळावे घेऊ आणि अधिक हातांना काम देऊ. आणि नामदेवांनी जे काम हातामध्ये घेतलं ते किती यशस्वी होतं ही पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल याची खात्री. लोक काही काम करतात. तुम्ही मुंबई शहरात जा, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, 30 मजले 40 मजले, ते इमारतीला रंगकाम करतात. माहिती का तुम्हाला? रंग द्यावा लागतो इमारतीला. हे रंग देणारे सगळे लोक खटाव तालुक्याचे, आपल्या भागाचे. म्हणजे कोण सर्कशीत जातो, कोण रंगाला जातो, कोण IT कंपनीत जातो, कुठेही जाऊन काहीतरी करू शकतो. हे चित्र आमच्या तरुण पिढीने करून दाखवलेले आहे. त्याला आपण प्रोत्साहन देऊ, मदत करू, त्यासाठी उत्तम शैक्षणिक संस्था उभ्या करू आणि त्यांच्या हाताला काम देऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब.